5 ते 7 मिनिटं लागतील एवढा मोठा Okay. क्वेश्चन हार्ड फ्रेम केला होता. ओके. पेक्षा हा थोडा हार्ड होता. हार्ड. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण आलेलो आहे 5 तारखेला जी री एक्झाम झाली होती त्याचा स्टुडंट रिव्ह्यू करायला. 27 तारखेच्या फर्स्ट शिफ्टला जो गोंधळ झाला होता त्याच्यामुळे आजची जी री एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती तर स्टुडंटचा रिव्ह्यू कसा होता काय होता बघूयातच. पण येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक प्री सेमिनार कंडक्ट करतोय बघा. याच्यामध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, कॉलेज कसे चूज करायला हवे, तुमच्या पर्सेंटाइल अकॉर्डिंग कुठले कुठले कॉलेज तुम्हाला मिळू शकतात, ब्रांच कशा निवडायच्या आहेत, आपल्या पर्सेंटाइल अकॉर्डिंग कुठल्या कुठल्या ब्रांच मिळू शकतात, त्याचबरोबर नवीन ट्रेंडमध्ये कुठल्या ब्रांचेस आहेत, असं ओव्हरऑल पॅकेज त्या सेमिनारमध्ये नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. फ्री सेमिनार असणार आहे. त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येऊनच जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तुम्ही नक्की जॉईन करू शकता आणि सेशनचा फायदा करून घेऊ शकता. बघूया स्टुडंटचे रिव्ह्यू कसे काय होते. आता आपल्यासोबत आदित्य आहे, त्याचा आत्ताच पेपर झालाय. विचार त्याला पेपर कसा होता. पेपर ओव्हरऑल मॉडरेट म्हणता येईल. केमिस्ट्री ऍज युजल सोपच होता, बट फिजिक्स थोडा लेंदी होता आणि मॅथ्स लास्ट जो पेपर जो स्कॅम झाला होता त्या पेपरपेक्षा मॅथ्स आता टोटली हार्ड होता. म्हणजे फॉर्म्युला बेस जर पाहायला गेले तर 5-6 फक्त सापडतील फॉर्म्युला बेस, लाईक लाईन अँड प्लेन वरचे किंवा ते वेक्टर्स तर टोटली. आणि आपण बोलतो मॅट्राईज तर सोपं आहे, पण मॅट्राईज मधले इतके लेंदी लाईक 5 ते 7 मिनिटं लागतील एवढा मोठा क्वेश्चन हार्ड फ्रेम केला होता. सो ओव्हरऑल मी सोपा नाही म्हणणार पेपर. मॅथ्स तर नाहीच सोपा. म्हणजे मॅथ्स मध्ये कमी मार्क्स मध्ये जास्त पर्सेंटाइल एक्सपेक्टेड आहेत. येस. आणि लास्ट टाइम जे क्वेश्चन्स फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये आले होते तर त्याच्यातला काही पार्ट रिपीट झाला होता. रिपीट झाला होता. फिजिक्स मध्ये रिपीट 2 क्वेश्चन झाले होते. ऍज इट इज रिपीट झाले होते, म्हणजे माझे आन्सरच पाठ होते डिरेक्टली. याच्यातले आय थिंक 13 चॅप्टर ड्युअल नेचर मधला रिपीट झाला होता. आणि बाकी काय नाही. ऑसिलेशन मध्ये सुपरपोजिशन थोडा लेंदी होता. बाकी ओव्हरऑल केमिस्ट्री इझीच होता. केमिस्ट्रीचं 11th मधलं थोडंसं ट्रिकी होतं. आणि डिफिकल्टी लेवल आजच्या पेपर साठी 10 आउट ऑफ किती रेट करशील तू. 10 आउट ऑफ 9. आणि सब्जेक्ट वाईज बोलायचं झालं सब्जेक्ट वाईज केमिस्ट्री इझी होता, सो 10 आउट ऑफ 5. अँड फिजिक्स 10 आउट ऑफ 7. अँड मॅथ्स 10 आउट ऑफ 9. आणि इथून पुढचे जे पण स्टुडंट येणार आहे तर त्यांना तुझं काय सजेशन असेल की काय करावं, काय असंच राहील की मोस्ट ऑफ द 2024, 2023, 2020 अप टू जे लास्ट 4 इयर्स मधले PYQs केले पाहिजे. इव्हन आताचे जेवढ्या शिफ्ट झाले त्यातले PYQs, कारण भरपूर PYQs रिपीट होतात, क्वेश्चनचे टाइप्स रिपीट होतात. सो इट्स गॉन इझी होईल नेक्स्ट स्टुडंटसाठी. आणि आजच 12वीचा रिझल्ट लागलाय. तुमची एक्झाम चालू होती तेव्हा आय थिंक रिझल्ट लागला होता. सो तुला माहितीये का रिझल्ट किती आलाय तुझा काय. मी रिझल्ट बघूनच ऍक्च्युअली एक्झामला गेलो होतो. माझा ओव्हरऑल रिझल्ट 88.67 आलेला आहे आणि खूप चांगला आलेला आहे. मी कॉलेजमध्ये फर्स्ट रँक मध्ये आलोय. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता ओव्हरऑल एक्झाम मधून किती मार्क्स येतील तुला काय वाटतंय. ओव्हरऑल आय थिंक 90+ एक्सपेक्ट करतोय. म्हणजे एक्झामची डिफिकल्टी लेवल समजून घेता. नक्कीच तुला चांगले पर्सेंटेज येतील. ऑल द बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासोबत आदित्य आहे, त्याचा आत्ताच पेपर झालाय. कसा होता काय होता विचारूया त्याला. पेपर तसा सोपा होता. केमिस्ट्री काय क्वेश्चन खूप बेसिक होते. आणि मॅथ्स मॉडरेट टू हार्ड होता. आणि फिजिक्स एवढं सांगतेच नाही कारण मला फिजिक्स एवढं जमत नाही. पण तरी मला मॉडरेट वाटलं फिजिक्स पण. आणि मागच्या वेळी कसे क्वेश्चन चुकीचे आले होते त्याच्यातला काही प्रकार झाला होता का. नाही यावेळेस असं काय नव्हतं. म्हणजे पेपर ओके होता. आणि लास्ट जी तुम्ही पहिला दिली होती त्याच्यात आणि आताच्या एक्झाम मध्ये काही सिमिलरिटी बघायला भेटले होते, क्वेश्चन्स वगैरे रिपीट झाले होते काय. 2-3 प्रश्न झाले केमिस्ट्री मधले. पण मागच्या वेळेस पेक्षा हा थोडा हार्ड होता. आणि डिफिकल्टी लेवलच्या बाबतीत बघायचं झालं तर 10 आउट ऑफ काय रेट करशील आजच्या एक्झाम साठी. 8. आणि बाकी PYQs वगैरे काही रिपीट झाले होते त्याच्या आधीच्या शिफ्टचे काही क्वेश्चन. PYQs रिपीट झाले. PYQs रिपीट झाले. तर इथून पुढच्या वर्षी जे स्टुडंट येणार आहेत तर त्यांना तुझं काय सजेशन असेल की काय करावं काय करू नये. PYQs बाकी काय नाही. PYQs मेन PYQs येतात जास्त, फक्त व्हॅल्यू चेंज करून येतात जास्त करून. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि वन लास्ट क्वेश्चन, आता तू एक्झाम मधून किती स्कोअर एक्सपेक्ट करतोस, काय वाटतं तुला. तरी 85% प्लस पडतील. नक्कीच. ऑल द बेस्ट. तर आता आपल्यासोबत प्रणव आहे, त्याचा आत्ताच पेपर झालाय. तर कसा होता काय होता विचारूया त्याला. तर पेपरमध्ये म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री जे 1.5 तासाचा पेपर असतो त्याच्यामध्ये फिजिक्सचा प्रश्न म्हणजे थोडे अवघड होते. की म्हणजे तुम्हाला जमेल पण PYQs टाईपच होते पण थोडे अवघड होते म्हणजे क्वेश्चन्स. तर CET म्हणजे याचं केमिस्ट्रीचा सोपा होता
तर आणि मॅथचं बोललं तर थोडं मॉडरेट होता पेपर. ओके. आणि जी मागची शिफ्ट झाली होती ज्याच्यामध्ये गडबड झाली हा. होती, तर त्या शिफ्ट मधून काही क्वेश्चन्स रिपीट झाले होते काय वाटतं तुला? थोडेफार झाले 2-3 तर होते, मॅथचे तर होते. ओके केमिस्ट्री तर तेवढे नव्हते, पण सोपंच होता पेपर. ओके. आणि ह्या वेळच्या पेपरमध्ये काय गडबड बघायला मिळाली नाही का मिळाली होती? किंवा गडबड तर काय नव्हते, ओके. म्हणजे फक्त आताचा अवघड होता पेपर. ओके म्हणजे लास्ट टाइम पेक्षा आताचा पेपर अवघड होता. हा. ओके. आणि ओव्हरऑल जर चॅप्टर वाईज वेटेज बघायचं झालं तर कुठल्या कुठल्या सब्जेक्ट मधून कुठले कुठले जास्त टॉपिक्स मधून क्वेश्चन विचारले होते काय वाटतं तुला? PYQs जास्त असतील माझ्या PYQs जास्त करा. म्हणजे प्रश्न तर तसे मला वाटले मॅथचे की Okay. रिपीटेड असे होते. आणि कुठल्या चॅप्टर्स मधून जास्त क्वेश्चन आले होते काय वाटतं? वेक्टरचे होते, ओके लाईन अँड प्लेन होते, ओके ट्रिग्नोमेट्री होते. ओके आणि केमिस्ट्रीचं बोललं तर आयोनिक इक्विलिब्रियमचे होते ओके. आणि रेट ऑफ कॉन्सन्ट्रेटचे. बरोबर. आणि जे पुढच्या वर्षी स्टुडंट येणार आहे तर त्यांना तुझं काय सजेशन असेल की कसा अभ्यास करावा किंवा काय काय चुका करू नयेत किंवा काय करावं काय वाटतं तुला? आता अभ्यास जर कन्सिस्टन्सी करावं लागतं, ओके तर जे आता हुशार मुले जे नुसतं स्टडी करतात त्यांच्यासाठी चांगलाच जाईल, पण जे आता करत नाहीत जास्त कमी, तर त्यांना जास्त PYQs जास्त Okay. भर द्यावं लागेल. नक्कीच. आणि मॉक टेस्टचा काही फायदा झालेला बघायला मिळत होता का तुला काय वाटतं? टेस्ट म्हणजे मी जास्त दिले नव्हते, 6 तर दिले मी. ओके त्याच्यामध्ये मला जमले तर सगळे होते, पण त्याच्यात तेवढे क्वेश्चन नव्हते आले सीईटी ओके रिपीटेड तेवढे नव्हते. ओके. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओची सिरीज आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत. आणि वन लास्ट क्वेश्चन की आता तू एक्झाम दिलीस तर त्या एक्झाम मधून किती मार्क्स एक्सपेक्ट करतोस काय वाटतं तुला? मार्क्स बोललं तर मी पकडते 120च्या वर तर पडेल. ओके ओके. नक्कीच तुला मार्क्स वरती चांगले पर्सेंटाइल येतील. ऑल द बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासोबत ओम आहे, त्याचा आत्ताच पेपर झालाय, कसा होता काय होता विचारूया त्यालाच. छान होता, इझी होता पहिल्या वर्ष. ओके फक्त पहिल्या वेळेला मॅथ्स हे ते खूप धावपळ झाली, इकडे येणं परत जाणं, तेच, बाकी काय नाही. आणि लास्ट टाइमचे काही क्वेश्चन्स म्हणजे चुकीचे आले होते किंवा ऑप्शन चुकले होते, यावेळी असं काय बघायला भेटलं का? यावेळेस काय नव्हतं असं. यावेळी एकदम नॉर्मल पेपर होता, ओके होता फक्त. ओके. आणि PYQs वगैरे काय रिपीट झाले होते काय वाटतं तुला? मॅथ्स ते मॅथ्स थोडा हे होता, लेंदी होता, ओके पण फिजिक्स केमिस्ट्री इझी होता. ओके. आणि डिफिकल्टी लेवलच्या बाबतीत बघायचं झालं तर मागच्या शिफ्ट पेक्षा आता पेपर सोपा होता, इझी होता काय वाटतं तुला? मागचा थोडा इझी होता, पण ह्या वेळेस ठीक गेला, म्हणजे एवढा पण काय नाही, चांगला Okay. होता. 10 आउट ऑफ किती रेट करशील एक्झाम साठी आजच्या? 7-8 ओके. आणि आता ओव्हरऑल किती स्कोर एक्सपेक्ट करतोस? बघू. ओके. नक्कीच तुला 150, 140, 150. ओके ओके नाइस. नक्कीच तुला चांगले पर्सेंटाइल येतील. ऑल द बेस्ट. अभी अपने साथ ज्योति है, उसका पेपर अभी अभी हुआ है, तो पेपर कैसा था क्या था उससे पूछ लेते हैं. और अच्छा ही था पेपर. ओके मैथ्स ज़्यादा इजी है मेरे, ओके और फिजिक्स केमिस्ट्री मॉडरेट था. ओके. और लास्ट शिफ्ट से इस बार का शिफ्ट हार्ड था डिफिकल्ट था क्या लगता है आपको? इजी लगा मुझे. ओके. और डिफिकल्टी लेवल पिछले बार से कम थी राइट? और पिछले पेपर में जो क्वेश्चंस आए थे वो इस बार रिपीट हुए थे कुछ? हाँ शायद 1-2 हुए थे. ओके. और PYQs वगैरह और बाकी के पिछले शिफ्ट वाले क्वेश्चंस आए थे क्या लगता है आपको? हाँ आए थे. ओके. और चैप्टर वाइज डिस्ट्रीब्यूशन अगर आप डिस्कस किया जाए तो किस चैप्टर से ज्यादा क्वेश्चंस आए थे क्या लगता है आपको? मैथ्स में तो डिफरेंशिएशन में आया था और प्रोबेबिलिटी, ओके और केमिस्ट्री में तो ऑर्गेनिक था, ओके और फिजिक्स में मिक्स था. ओके. और इस बार का पेपर पिछले बार जैसा मतलब ट्रिकी नहीं तो फिर कुछ क्वेश्चंस गलत ऐसा कुछ पार्ट नहीं आया था ना? नहीं. ओके ओके था इस बार. हाँ ओके. तो वन लास्ट क्वेश्चन कि अभी आप एग्जाम से कितने मार्क एक्सपेक्ट कर रहे हो? 120. ओके. डेफिनेटली आपको अच्छे पर्सेंटाइल आएंगे. थँक यू सो मच. ऑल द बेस्ट. आजची जी 5 मेची सीईटीची री एक्झाम झाली होती त्याचा ओव्हरऑल रिव्ह्यू सांगायचा झाला तर विद्यार्थी मित्रांनो 27 तारखेला मॉर्निंग शिफ्ट मध्ये फिजिक्स मध्ये जे क्वेश्चन्स रिपीट झाले होते त्याच्यापैकी 2 क्वेश्चन्स ऍज इट इज आजच्या पेपर मध्ये रिपीट झालेले बघायला मिळाले होते. त्याचबरोबर मॅथ्सच्या बाबतीत बघायचं झालं तर मॅथ्स मध्ये मागच्या शिफ्ट पेक्षा म्हणजे 27 तारखेच्या फर्स्ट शिफ्ट पेक्षा आजच्या शिफ्ट मध्ये काही क्वेश्चन्स डिफिकल्ट लेवलला किंवा लेंदी बघायला मिळत होते. त्याच्यामुळं मागच्या शिफ्ट पेक्षा आताचा जो पेपर होता मॅथ्सचा तर तो थोडा डिफिकल्ट लेवल आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि ओव्हरऑल पेपरच्या बाबतीत बघायचं झालं तर आजचा पेपर आपण नक्कीच मॉडरेट टू हार्ड लेवलचं कन्सिडर करू शकतो. सो आता ऑलमोस्ट सर्व स्टुडंटच्या सीईटीच्या एक्झाम झालेल्या आहेत, बट अजूनही आपलं 50% काम बाकी आहे.
ते म्हणजे बेस्ट टू बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्याचं. आणि त्याच्यासाठीच आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करतोय बघा. येणार रविवारी आपण ते नक्कीच कंडक्ट करणार आहोत. त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच येऊन जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि सेशनचा फायदा करून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग नवीन व्हिडिओज आपल्या युट्यूबवरती येणारच आहेत. तुम्ही आपल्या युट्यूबला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.